Hello everyone, welcome to all in online lecture series of subject biology. You are learning the topic biomolecules. In this topic, you learn the introductory part about the biomolecules. In introductory part, you learn about the biochemistry. After that, you learn about the carbohydrates, and in carbohydrates, you learn monosaccharides. Then carbohydrates is classified into three types: monosaccharides, disaccharides and polysaccharides, and this classification is based on the number of sugar units. So in a last video lecture you learn about the monosaccharides, and in today's lecture we will study about the disaccharides. Then carbohydrates are classified as monosaccharides, and in today's lecture we will discuss about these disaccharides. Di means two, means here is the combination of two सॅकराइड्स मीन्स टू मोनोसॅकराइड्स. हे जे आपण लास्ट लेक्चरला मोनोसॅकराइड्सचा जो स्टडी केला त्यामध्ये जे मोनोसॅकराइड्स आपण बघितले, ग्लुकोज, फ्रुक्टोज, हेच ग्लुकोज फ्रुक्टोज एकमेकांमध्ये बाइंड होऊन डायसॅकराइड्स फॉर्म करतात. सो लेट्स स्टडी अबाउट दी disaccharides. So monosaccharides are rare in nature. First of all, the monosaccharides which we have studied in the last lecture, these monosaccharides are rare in nature. आता हे रेअर इन नेचर का आहेत, ते कमी प्रमाणात का असतात? कारण मोनोसॅकराइड्स असतात ते इझिली रिॲक्ट होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ग्लुकोज असेल तर हे ग्लुकोज लगेच ऑक्सिडाईज होतं आणि ATP फॉर्म करतं. अगेन गॅलॅक्टोज असेल, फ्रुक्टोज असेल, मग हे लगेच रिॲक्ट होऊन त्यांचे सुटेबल सॅकराइड्स फॉर्म करतात. फॉर एक्झाम्पल 2 ग्लुकोज मॉलिक्युल्स फॉर्म माल्टोज. ओके, अगेन ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज फॉर्म सुक्रोज. ओके, सो ते डायरेक्टली फ्रॉम दी डायसॅकराइड्स. त्यामुळे हे जे मोनोसॅकराइड्स असतात ते रेअर इन नेचर. Then most sugars found in nature are disaccharides. Di means two. Okay, then disaccharides is formed when two monosaccharides react by condensation reaction releasing a water molecule. आता मोनोसॅकराइड्सपासून डायसॅकराइड्स फॉर्म होताना त्यांच्यामध्ये कंडेन्सेशन रिॲक्शन होत असते. आता कंडेन्सेशन रिॲक्शन म्हणजेच काय? इथे दोन मॉलिक्युल्सचं कॉम्बिनेशन होताना वॉटर मॉलिक्यूल रिलीज होतो. आता इथे आपण बघू शकतो, इथे हे एक मोनोसॅकराइड आहे आणि हे दुसरं मोनोसॅकराइड्स आहे. मग यांच्यामध्ये इथे OH ग्रुप आहे, इथे OH ग्रुप आहे आणि इथे OH ग्रुप आहे. मग जेव्हा हे एकमेकांना बाइंड होतात तेव्हा यांच्यामधला वॉटर मॉलिक्यूल जो आहे तो निघून जातो. म्हणजेच इथला एक OH आणि इथला H हा निघून गेला, H2O, रिलीजिंग अ वॉटर मॉलिक्यूल रिलीज झाला. आणि त्यामुळे कंडेन्सेशन रिॲक्शनमुळे इथे ही कंडेन्सेशन रिॲक्शन झालेली आहे आणि त्यामुळे हा एक मोनोसॅकराइड आणि हा एक मोनोसॅकराइड्स एकमेकांना बाइंड झाला आणि इथे वॉटर मॉलिक्यूल निघून गेल्यामुळे इथला जो एक ऑक्सिजन इथे राहिला तो एकमेकांना बाइंड करतो आणि एक बॉन्ड तयार होतो. त्या बॉन्डला म्हणायचं ग्लायकोसायडिक बॉन्ड. सो दिस प्रोसेस, ही जी प्रोसेस आहे कंडेन्सेशन प्रोसेस, दिस प्रोसेस रिक्वायर्स एनर्जी. देन अ ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्म्स अँड होल्ड्स द मोनोसॅकराइड्स युनिट्स टुगेदर. इथे आपण बघू शकतो, इथे ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्म झालेला आहे आणि ह्या बॉन्डने हे दोन मोनोसॅकराइड्स युनिट एकमेकांना बाइंड करून ठेवलेले आहेत. म्हणजेच मोनोसॅकराइड्सपासून डायसॅकराइड्स आणि त्यानंतर पॉलिसॅकराइड्स फॉर्मेशन होताना त्यांच्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड्स डेव्हलप होत असतो. आणि हे जे आता डायसॅकराइड तयार झालेलं आहे त्याचं जर सपोज हायड्रोलायसिस केलं, मीन्स ब्रेकिंग ऑफ मॉलिक्यूल इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर, हायड्रोलायसिस केलं तर परत आपल्याला सेपरेट हे मोनोसॅकराइड्स अवेलेबल होणार. देन सी हिअर, तोच पॉईंट आपण इथे या डायग्राम थ्रू बघूया. आता डायसॅकराइड्स इथे जे फॉर्म झालेलं होतं ते कोणतं आहे? हे आता माल्टोज आहे. दोन ग्लुकोज युनिट्स एकमेकांना जॉईंट झाल्यामुळे माल्टोज तयार झालं, डायसॅकराइड्स. आता त्याचं जर आपण ब्रेकडाऊन केलं तर परत आपल्याला ग्लुकोज आणि ग्लुकोज असे दोन सेपरेट मोनोसॅकराइड्स मिळणार. मग त्यासाठी यांच्यामध्ये हायड्रोलायसिस होऊन
means breaking of bonds in the presence of water, it gives 2 monosaccharides. डायसॅकराइड्सपासून 2 मोनोसॅकराइड्स गेले आणि यांच्यामध्ये हा जो डायसॅकराइड्सचा फॉर्म्युला आहे तो 6C12H22O11. आता इथे O11 आहेत म्हणजे एक जो O होता तो वॉटरमधून निघून गेला जेव्हा कंडेन्सेशन प्रोसेस होत होती. H2O त्यामध्ये हा O निघून गेला आणि कार्बन हायड्रोजन होते. आता 2 ग्लुकोज युनिटमधले 12 + 12 24 24मधले 2 हे हायड्रोजन निघून गेले त्यामुळे H22 झाला. त्यामुळे पुन्हा जेव्हा ग्लुकोज मॉलिक्युल्स आपल्याला हवे असतात ह्या माल्टोजपासून तेव्हा परत वॉटरची गरज लागते कारण परत त्यांना दोन हायड्रोजन ऑक्सिजनची गरज असल्यामुळे पुन्हा वॉटर मॉलिक्युल तिथे ॲड होऊन 2 ग्लुकोज युनिट्स फॉर्म झाले. आता तेच आपण इथे बघूया ग्लायकोसाइडिक लिंकेज. धिस structure is given in your textbook. This is a glucose and this is the glucose, and these 2 glucose molecules bind with this glycosidic bond. Then examples of the disaccharides. So here are 3 examples: maltose, sucrose and lactose. So maltose is formed by combination of glucose and glucose, 2 glucose molecules. Then sucrose, glucose plus fructose forms sucrose. Then lactose means milk sugar, galactose plus glucose it form lactose. So maltose is the malt sugar म्हणजे जर्मेटिंग सीड्स असतात, फर्मेंटिंग जे सबस्टन्स असतात त्यांच्यामध्ये माल्टोज फॉर्ममध्ये कार्बोहायड्रेट प्रेझेंट असतं. अगेन द सुक्रोज and after that the lactose is the milk sugar. Okay, and see sucrose. आता हे जे सुक्रोज आहे दिस सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर. आता सुक्रोज जी असते ती नॉन रेड्युसिंग शुगर असते आणि अदर जे आपण 2 एक्झाम्पल्स बघितली माल्टोज अँड हियर दिस maltose and lactose, these 2 are reducing sugars. Okay, so this sucrose is non reducing sugar. आता नॉन रेड्युसिंग शुगर म्हणजेच काय, यांच्यामध्ये क्युप्रिक आयन जो असतो Cu2+ त्याचं कन्वर्जन क्युप्रस आयनमध्ये Cu+ मध्ये होत असतं. मग यासाठी फ्री अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप्सची गरज असते. पण सुक्रोज फॉर्मेशनच्या वेळेस काय होतं, ग्लुकोजमधला अल्डिहाइड ग्रुप आणि फ्रुक्टोजमधला कीटोन ग्रुप हे एकमेकांना बाइंड होतात. सो सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर बिकॉज द 2 मोनोसॅकराइड युनिट्स आर हेल्ड टुगेदर बाय ग्लायकोसाइडिक लिंकेज. And here what happens during this glycosidic linkage, these ketone group and aldehyde group, ग्लुकोज मध्ये अल्डिहाइड ग्रुप असतो आणि फ्रुक्टोजमध्ये कीटोन ग्रुप असतो, हे त्या ग्लायकोसाइडिक बॉन्डमध्ये भाग घेतात. सो बिकॉज ऑफ दिस देअर इज अनअवेबिलिटी ऑफ फ्री कीटोन अँड अल्डिहाइड ग्रुप. त्यामुळे हे जे सुक्रोज असतात हेन्स द सुक्रोज इज नॉन रेड्युसिंग शुगर. ओके, then lactose and maltose are reducing sugars. हे 2 आहेत ते reducing sugars आहेत कारण यांच्यामध्ये फ्री अल्डिहाइड अँड कीटोन ग्रुप्स अवेलेबल आहेत. सो लॅक्टोज, आता लॅक्टोज जी आहे मिल्क शुगर जी असते लॅक्टोज इट इज एक्झिस्ट इन बीटा फॉर्म्स. आता लॅक्टोज जी असते ती बीटा फॉर्ममध्ये अवेलेबल असते विच इज मेड फ्रॉम बीटा गॅलॅक्टोज अँड बीटा ग्लुकोज. आता इथे आपण बघू शकतो ही बीटा लॅक्टोज आहे आणि ही अल्फा लॅक्टोज आहे. आता याच्यामध्ये बीटा लॅक्टोज आणि अल्फा लॅक्टोज यामध्ये डिफरन्स म्हणजेच काय तर अल्फा पोझिशनला हायड्रॉक्झिल ग्रुप असतो आणि अल्फा पोझिशनला जर हायड्रॉक्झिल ग्रुप असेल तर अल्फा लॅक्टोज आणि बीटा पोझिशनला जर हायड्रॉक्झिल ग्रुप असेल तर बीटा लॅक्टोज. सो दिस इज द बीटा लॅक्टोज अँड दिस इज दी अल्फा लॅक्टोज. त्यानंतर दिस इज अ माल्टोज, ग्लुकोज प्लस ग्लुकोज इट फॉर्म माल्टोज. सो दीज 2 आर द रेड्युसिंग शुगर्स. हे दोन्ही जे आहेत ते कसे आहेत, रेड्युसिंग शुगर आहेत. अल्फा अँड पुन्हा एकदा सांगते दिस इज अल्फा पोझिशन आणि दिस इज बीटा पोझिशन. यांच्यामुळे हा जो आहे तो बीटा लॅक्टोज झाला आणि हा आहे तो अल्फा लॅक्टोज झाला. देन डायसॅकराइड्स आर सोल्युबल इन वॉटर. जसे मोनोसॅकराइड्स पाण्यामध्ये विरघळणारे असतात तसेच हे डायसॅकराइड्ससुद्धा पाण्यामध्ये विरघळणारे असतात. डायसॅकराइड्स आर सोल्युबल इन
water, but they are too big to pass through the cell membrane by diffusion. जसे मोनोसॅकराइड्स इझिली, सपोज दिस इज अ सेलमध्ये इझिली येतात, पास होतात प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून, कारण ते छोटे असतात मोनोसॅकराइड्स, त्यांचे मॉलिक्युल्स हे स्मॉल असतात, सो दे कॅन इझिली पास. बट दिस डायसॅकराइड्स इज द कॉम्बिनेशन ऑफ टू मोनोसॅकराइड्स. हे दोन मोनोसॅकराइड्सचं काय आहे, कॉम्बिनेशन आहे. सो दीज आर टू बिग टू पास थ्रू द सेल मेम्ब्रेन बाय डिफ्युजन. डिफ्युजन मीन्स movement of ions, atoms or molecules from high concentration to low concentration. पण इथे डिफ्युजन्स थ्रू पास होत नाहीत, कारण ते लार्ज मॉलिक्युल्स आहेत. देन हे जे डायसॅकराइड्स असतात ते लार्ज मॉलिक्युल्स असल्यामुळे त्यांचं ब्रोकन डाऊन होणं, पुन्हा ते कॅटलाइज होणं गरजेचं असतं. सो दे आर ब्रोकन डाऊन इन स्मॉल इंटेस्टाईन ड्युरिंग डायजेशन. जेव्हा आपण डायजेशन करत असतो तेव्हा कॉम्प्लेक्स फॉर्ममधलं फूड आहे ते सिम्पल फॉर्ममध्ये कन्वर्ट होत असतं. म्हणजे पॉलिसॅकराइड्स डायसॅकराइड्समध्ये आणि डायसॅकराइड्स मोनोसॅकराइड्समध्ये त्यांचं ब्रेकडाऊन होतं. मग हे कुठे होतं, तर इट इज टेक्स प्लेस इन स्मॉल इंटेस्टाईन. Then thus forms monosaccharides, then pass into the blood and through cell membranes into the cell. आणि असं जे सिम्पल फॉर्ममधली शुगर आहे, म्हणजेच मोनोसॅकराइड्स आहेत, ते नंतर ब्लड थ्रू सेलमध्ये जातात आणि तिथे मग रेस्पिरेटरी रिॲक्शन होऊन एनर्जी तयार होत असते. इथे आता बघू शकतो आपण, हे पॉलिसॅकराइड आहे, स्टार्च अँड ग्लायकोजन. स्टार्च इज फाउंड इन स्टार्च फूड मटेरियल, स्टोर्ड फूड मटेरियल इज फाउंड इन प्लांट्स अँड ग्लायकोजन इज फाउंड इन ॲनिमल्स. मग आता जे फूड मटेरियल आपण कॉम्प्लेक्स फॉर्ममधले जे घेत असतो ते जर कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असेल तर त्यामध्ये अमायलेज एन्झाईम ॲक्ट होऊन माल्टोजमध्ये कन्वर्ट होणार. ही डायजेशनची प्रोसेस होत असते आपल्या बॉडीमध्ये. त्यानंतर माल्टोजवरती माल्टेज एन्झाईम ॲक्ट होऊन ग्लुकोज तयार होणार आणि असं ग्लुकोज मग इझिली सेलमध्ये जाऊ शकतं. हिअर सुक्रोज जर असेल, माल्टोजऐवजी सुक्रोज शुगर असेल डायसॅकराइड, तर त्यावरती सुक्रेज एन्झाईम ॲक्ट होणार आणि ग्लुकोज आणि फ्रुक्टोज सेपरेट करणार. लॅक्टोज शुगर असेल, मिल्कमधली शुगर, त्यामध्ये लॅक्टेज एन्झाईम ॲक्ट होणार आणि ती ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज इथे फॉर्म करणार. देन मोनोसॅकराइड्स आर यूज्ड व्हेरी क्विकली बाय सेल्स. हे जे मोनोसॅकराइड्स असतात ते क्विकली म्हणजे सेलकडून लगेच वापरले जातात. सपोज ग्लुकोज आहे, ग्लुकोज सेलमध्ये गेलं की लगेच ते ऑक्सिडाईज होणार आणि ATP तयार होणार. एका ग्लुकोजपासून 38 ATPs तयार होत असतात. देन मोनोसॅकराइड्स आर कन्व्हर्टेड इन टू डायसॅकराइड्स इन द सेल बाय कंडेन्सेशन रिॲक्शन. आता हे मोनोसॅकराइड्स आहेत ते डायसॅकराइड्समध्ये कन्वर्ट होतात. कोणत्या रिॲक्शनने, आपण आधीच बघितलं, कंडेन्सेशन रिॲक्शनने कन्वर्ट होतात. ग्लायकोसायडिक बॉन्ड त्यांच्यामध्ये फॉर्म होतो, विच रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ पॉलिसॅकराइड मॅक्रोमॉलिक्युल्स. आता जेव्हा ग्लुकोज मॉलिक्युल्स ज्या तयार होत असतात, जास्त प्रमाणात तयार होत असतात, तेव्हा ते सिंगली ग्लुकोज मॉलिक्युल्स राहू शकत नाही, कारण ते इझिली पास होतात. म्हणून त्यांचं कन्व्हर्जन डायसॅकराइड्समध्ये होतं आणि त्यानंतर पॉलिसॅकराइड्समध्ये होतं आणि त्या फॉर्ममध्ये ते फूड मटेरियल स्टोअर केलं जातं. इन प्लांट्स इट इज स्टोअर्ड इन अ स्टार्चच्या फॉर्ममध्ये स्टोअर केलं जातं. अँड इन केस ऑफ ॲनिमल्स इट इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. देन दीज आर टू बिग टू एस्केप फ्रॉम द सेल. आणि मग स्टार्च आणि ग्लायकोजनच्या फॉर्ममध्ये जे कार्बोहायड्रेट स्टोअर केलेले आहेत ते इझिली सेलमधून एस्केप होऊ शकत नाहीत, बाहेर जाऊ शकत नाहीत. त्यांना बाहेर जायचं असेल तर त्यामध्ये ब्रेकडाऊन होणं गरजेचं असतं. मग असं जे स्टोअर्ड फूड मटेरियल आहे ते नंतर बॉडीसाठी जेव्हा गरज असते एनर्जीची, तेव्हा हे स्टोअर्ड मटेरियल, स्टार्च असेल, ग्लुकोज असेल, त्याचं ब्रेकडाऊन होऊन पुन्हा स्टार्च किंवा ग्लायकोजन असेल त्याचं ब्रेकडाऊन होऊन पुन्हा ग्लुकोज तयार होणार. इथे आपण बघू शकतो ग्लुकोज, त्याने मग ग्लुकोज सपोज फ्रुक्टोजवर रिॲक्ट झालं ते सुक्रोज फॉर्म करणार आणि मग ते एक लांब पॉलिसॅकराइड एक लाँग चेन तयार करत जाणार. हे एक सुक्रोज आहे, हे एक अमायलोज आहे सपोज, हे आणि एक लाँग चेन तयार झाली आहे. म्हणजे इथे हे एक डायसॅकराइड आहे, हे दुसरं डायसॅकराइड्स आहे. असे डायसॅकराइड्स त्याला बाइंड होत जाऊन एक लाँग चेन तयार होत असते. देन आपण आजच्या लेक्चरमध्ये डायसॅकराइड्स हा पॉईंट डिटेलमध्ये स्टडी केला. त्याच्या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मोनोसॅकराइड्स हा पॉईंट इन डिटेल स्टडी केला. इन नेक्स्ट लेक्चर वी विल स्टडी डिटेल अबाउट दी polysaccharides. So this is all about the
कार्बोहायड्रेट्स मधला सेकंड पॉईंट डायसॅकराइड्स. सो दिस इज ऑल अबाउट दी डायसॅकराइड्स. थँक्यू.